तर नमस्कार, मी श्रावणी. तुमचं खूप खूप स्वागत आहे श्रावणी संकेतच्या तुमच्या आवडत्या मालवणी यूट्यूब चॅनलवर. तर आज हा जो व्हिडिओ आहे ना, तो आपला प्रवासाचा व्हिडिओ आहे. म्हणजे घाट आपण जो कोल्हापुरात गेला त्या टायमिंगला आपण जो घाट घेतला, कोणतो भुईबावडा घाट, तो घाट आम्ही हा व्हिडिओ दाखवण्याचा प्रयत्न केला. तर तुम्ही हा व्हिडिओ नक्की बघा आणि संपूर्ण बघा. चला तर व्हिडिओ सुरुवात करूया. तर हे बघा मित्रांनो, आता आपण पोचलो काय माहीत आहे, तरळ्यात पोचलो आणि आपण आता चाललो कोल्हापुरात. पण आता ह्यावेळी आपण जाताना कोल्हापुरात खायच्या मार्गे जाताला, कारण गगन बावडा घाटाचं काम चालू आहे, तुमका सगळ्यांना माहितीच असतला. तर आता आपण जातला खायचो घाटो हां. तर भुईबावडा म्हणून घाट आहे, जो बाजूबाजूकच ते घाट. तर त्या घाटात आता आपण जातला. तर तरळ्यापासून ते थंयपर्यंत काय आता अपडेट, हा रस्तो चालूच होतो पूर्ण. तर काय अपडेट आता बघूया आपण या व्हिडिओत, आणि काय जसं असं तसं मी तुमका मग मध्ये दाखवतो आहे. बघा तरळाईला करतात रस्तो पूर्ण. ते बघा आता ह्या काम चालू आहे. एक लाईन काहीतरी केल्या नाही त्यांनी पूर्ण, म्हणजे आमच्या एका मित्रांनी सांगितलं. दुसरी लाईन अजून होऊची आहे, ती का आता पावसानंतरच होत वाटतं. पण रस्तो सिमेंट आता आतमध्ये आपण टर्न मारला लेफ्ट साईड का येडगाव ना दादा, येडगाव तिटो म्हणू लागतात आहे ना. तर आता आहे ना, मग आपण आहे ना घाट खायचो तो भुईबावडा. हां, मग त्या घाटात आपण आता कडनं जाणार, कारण ह्यो घाट चालू नाही आहे वाहतुकीसाठी. आणि मध्ये तुम्ही बघितलं असताना ते दरड वगैरे पण कोसळली. आता आपण ह्या घाटात जात आहोत. तर मध्ये तुमका दाखवेन, मी अपडेट देत आहे. तर रस्तो बघितलात ना, तसं अजून काय झालंच नाही काय, त्याच्यामुळे वेळ ह्यो भरपूर लागतो ह्यो रस्तो होऊसाठी. नाही ना, आता आतमध्ये आपण टर्न मारला लेफ्ट साईड का येडगाव ना दादा, येडगाव तिटो म्हणू लागतात आहे ना. तर आता आहे ना, मग आपण आहे ना घाट खायचो तो भुईबावडा. हां, मग त्या घाटात आपण आता कडनं जाणार, कारण ह्यो घाट चालू नाही आहे वाहतुकीसाठी. आणि मध्ये तुम्ही बघितलं असताना ते दरड वगैरे पण कोसळली. आता आपण ह्या घाटात जात आहोत. तर मध्ये तुमका दाखवेन, मी अपडेट देत आहे. तर रस्तो बघितलात ना, तसं अजून काय झालंच नाही काय, त्याच्यामुळे वेळ ह्यो भरपूर लागतो ह्यो रस्तो होऊसाठी. घाट सुरू झालेलो आहे. आता थोडं आपण जरा वरती चढून जाऊया, त्याच्यानंतर तुमका दाखवत आहे मी. आणि ह्यो जो वरती मठ आहे गगनगिरी महाराजांचा, जो आपण गगनबावडा घाटात गेला ना, तर तो आपल्या डाव्या बाजूक दिसता जाताना. ह्याच्यात तुमका तो उजव्या साईडका दिसतो. मध्ये तो डोंगर हा, दोन्ही साईडने हे घाटत. आम्ही आता पहिल्यांदाच घाटात जात आहोत, तर मधला तुमका पण दाखवूया. रस्तो तर चांगलो आतापर्यंत, तसं काही प्रॉब्लेम येलो नाही रस्त्याबद्दल. आता पुढे बघू आपण. वाघ दिसतो बघा, अर्धा बघा आपला 5 व्ह्यू घेतो आता. अरे बघा, आमका आता घाटात वाघ दिसलो. तिकडच्या त्या साईडच्या डोंगरावर ना गगनगिरी महाराजांचं मठ आहे. आपण आता ह्या साईडने चाललो. जर तुम्ही आता घाट आपण ऑलमोस्ट कव्हर केलेला आहे. 1-1.5 किलोमीटरच राहुला गगनबावडा, पण लय भारी आहे घाट. काय हरकत नाही हा, पण नाही मस्त आहे घाट. दिवसाचा प्रवास करतास ना बाहेर नको.
दिवसाचा प्रवास करता असतो तुमका पावसाच्या दिवसात हे छोटे छोटे धबधबे बघूक मिळतील. तो आणि मेळा इकडे बघ, जाऊचं उतराची आणि वाट बीट आधी भारी वाटलं पण अकडनं हे जाळी लावल्याने हा भारी मस्त. रात्रीचा डेंजर रात्रीचा जरा येवा ठीक आहे. आपल्या हक्कड नाही लावून बरा होती त्या साईडतून येवता ना तकडनं तर हे बघा इथे तुमचा घाट समाप्त. हो आणि तुमका गवा रेडे दिसतील ते बघा. आपल्या घाटात सगळे प्राणी दिसले. सगळे प्राणी दिसले आहेत. आता समाप्ताची कोकण हे बघा पूर्णपणे एक लाईनी सिमेंटची झालेली आहे. अशीच दुसरी साईड होतली आणि जाणारे वेगळे येणारे वेगळे. तर नंतर मस्त होईल मग ह्योच प्रवास जो असता ना तो वेळ खाऊ असता. नंतर बरं होईल पर आहे असं पण तुका रस्तो मध्ये मध्ये बघूक आणि भेटलो पुढे हा. तो जुनोच रस्तो हा जो पहिलं होतो तो. पावसात आहे ना येऊचो विचार करू नको तुम्ही. कोंडा घाटात जा. भंडारा मी तुमच्यासाठी तुमका दाखवूसाठी येईल. बघा हाय जरा आपण आता जरा पुढे थांबलाव. जरा चपाती वगैरे आणलेली आहे ती खाऊन घेऊया. गाडीचा अवतार बघा काय झाला तो. दादा आपल्या बरोबर. भेंड्याची भाजी आणि थोड़ी सी जबान आदमी है तीन भाजी है थोड़ी सी और हमने लाया है चपाती. चपाती आणला भाजी वरून दे अगदीच उपाशी कसे हो. घेऊ देऊया. तर भुईबावडा घाटान जर तुम्ही कोल्हापुरात जातास तर घाट चांगलो हा. पण जो वरचो रस्तो हा कोल्हापूरचो तो खूपच खराब आहे. कारण का काम चालू असल्यामुळे तुमका जागोजागी खड्डे चिखल ह्या तो तुमका सगळा मिळतला. पण आणि जर तुम्ही फोंडा घाटान जातास तर तुमका पूर्ण रस्तो कोल्हापूरपर्यंत आपल्याकडनं चांगलोच आहे. आणि एक गोष्ट घाट एकदम भुईबावडा घाट एकदम चांगलो खूप म्हणजे खूप छान आहे. आपल्याकडून घाट संपेपर्यंत रस्तो खूप छान आहे. पण त्याच्यानंतर पुढे एकदमच बेकार आहे. जसं आपण घाट चढून वर जाता गगनबावडा म्हणजे सुरू झाला की कोल्हापूरपर्यंत एकदम त्या रस्त्याची वाट लागली आहे. पावसात तरी तुम्ही हा प्रवास टाळू शकतास. नंतर आणि पावसात तर आपल्याला पर्याय हा आपण फोंडा घाटाने जाऊ शकता. आणि गगनबावडा घाट तर बंद आहे पण भुईबावडा घाट चालू आहे. पण तो पुढचा रस्तो खराब आहे. आणि एक म्हणजे काय झाला नंतरची शूटिंग केला नाही. आम्ही दादा आमच्या बघूक गेलेला. दादा तिकडे ॲडमिट आहे कोल्हापुरात तर तिकडे बघूक गेला. त्याच्यामुळे म्हटलं पुढचा काय आम्ही दाखवला नाही. आमका रात्री जवळपास येऊक 11 वाजले घरी. आणि नंतर येऊ तुमका आपलं घाटाचं अपडेट कसा वाटला तर नक्की सांगा. व्हिडिओ आवडलो असेल तर जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा, कमेंट करा. आणि तुम्ही चॅनलवर नवीन येतास तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा. तर चला भेटूया पुढच्या अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.